अहिल्यानगरच्या राजकारणातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या न्यायालयीन लढाईचा अखेर निकाल लागलाय. निलेश लंके यांच्या खासदारकीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी सुजय विखे पाटील यांची याचिका औरंगाबाद खंडपीठानं थेट फेटाळून लावली आहे. हा निकाल केवळ एका व्यक्तीचा विजय नाही, तर जनतेच्या कौलावर न्यायालयानं शिक्कामोर्तब केल्याचं मानलं जात आहे. चला थोडक्यात पार्श्वभूमी पाहूयात. 13 मे 2024 रोजी झालेल्या लोकसभा निवडणुकीत निलेश लंके यांनी तब्बल 28,929 मतांनी सुजय विखे पाटील यांचा पराभव केला होता. या पराभवानंतर 18 जुलै 2024 रोजी विखे यांनी लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 अंतर्गत न्यायालयात धाव घेतली. त्यांनी 3 गंभीर आरोप केले होते. पहिला, शरद पवार आणि लंके यांनी चारित्र्य हनन केलं. दुसरा, निवडणूक खर्च मर्यादा ओलांडली आणि बोगस मतदानाचं आवाहन केलं. आणि तिसरा, विखे पाटलांची कुटुंबाची प्रतिमा जाणीवपूर्वक मलिन करण्यात आली. मात्र न्यायालयानं हे सर्व आरोप ठोस पुराव्यांच्या अभावी फेटाळून लावले. न्यायमूर्ती किशोर संत यांनी स्पष्ट केलं की शरद पवार यांचं विधान उमेदवारी अर्जापूर्वीचं होतं आणि ते थेट उमेदवारीबद्दल नव्हतं. त्यामुळं त्याचा निवडणुकीवर परिणाम झाला असं मानता येणार नाही. तसंच विखे परिवार या वक्तव्यावरही न्यायालयानं स्पष्ट शब्दात सांगितलं की तो थेट उमेदवाराशी जोडला जाऊ शकत नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बोगस मतदानाच्या आरोपांवर न्यायालयानं थेट प्रश्न केला. पुरावे कुठे आहेत? किती मतदान कोणत्या केंद्रावर? याचिकेत याचं कोणतंही ठोस उत्तर नव्हतं आणि याच मुद्द्यावर विखे यांची केस कोसळली. निकालानंतर निलेश लंके यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, हा सत्याचा आणि जनतेच्या विश्वासाचा विजय आहे. सत्य कधीच पराभूत होत नाही. 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीत माझ्यासारखा कुठला राजकीय वारसा नसणारा एखादा कार्यकर्ता आदरणीय पवारसाहेबांच्या आशीर्वादाने, माझ्या सर्वसामान्य मायबाप जनतेच्या खूप आशीर्वादाने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भरघोस अशा मताने त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेने मला त्या ठिकाणी निवडून दिले. पण माझ्या विरोधात जो प्रतिस्पर्धी उमेदवार निवडणूक लढवली, त्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला तो निकाल कधीही मान्य झाला नाही. त्या प्रतिस्पर्धी उमेदवाराने माझ्या विरोधात खोट्या नाट्या तक्रारी दाखल करून मला त्या ठिकाणी हायकोर्टात त्या ठिकाणी खेचण्याचा प्रयत्न केला. पण न्यायदेवता ही खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम करीत असते. त्यामुळे आज न्यायालयाने जो निकाल दिला त्या निकालाचं खऱ्या अर्थाने मी तर स्वागत करतोच, पण माझ्या दक्षिण अहिल्यानगर मतदारसंघातील सर्वसामान्य मायबाप जनतेच्या वतीने त्या निकालाचं स्वागत करतो. या सर्व न्यायालयीन प्रक्रिया पाडत असताना माझ्याबरोबर काही सहकाऱ्यांनी अप्रत्यक्षरित्या त्या ठिकाणी मला सहकार्य करण्याचा प्रयत्न केला. सहकार्य केलं त्यांनाही धन्यवाद देतो. आणि न्याय व्यवस्था ही आजही अखंडितपणे अबाधित आहे हीच या ठिकाणी सांगू इच्छितो. दरम्यान सुजय विखे पाटील यांच्या गोटात शांतता असून त्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही. ते सर्वोच्च न्यायालयात जाणार का, हा मोठा प्रश्न आता निर्माण झालाय. दरम्यान या कायदेशीर लढाईतही निलेश लंके यांनी बाजी मारली आहे आणि त्यांचं खासदार पद आता सुरक्षित झालंय. तुम्हाला काय वाटतं? सुजय विखे यांनी सुप्रीम कोर्टात जावं की आता जनतेच्या कामांवर लक्ष केंद्रित करावं? ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.